नमस्कार सई मॅडम. नमस्कार. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. आज माझा 10वीचा पेपर आहे. अरे बापरे. नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या वयात 10वीचा पेपर म्हणजे ओ कित्येक काल लोटला कसा बसा मी 9वी पास झालो. आपण मास्तरांना वशिला लावून कधी त्यांना आंब्याच्या पेट्या पोचव, कधी सुकी मासली पोचव, अशा पद्धतीत पास झालो 9वी. पण काय 10वीला पास झालो नाही. ओ किती सिलेबस आला आणि गेला. पण हा प्रभाकर मोरे आज पण इथं ठाम उभा आहे. काय शेवटी काय लग्न केला, लगेच पोरगा झाला. तो पण कित्येक वर्ष 10वीत गाठांकतोय. पासच होत नाही. काय समजलं. काय म्हटलं आता एक विचार केला आपली सुनबाई तरी शिकलेली असावी. तर माझ्या पोरग्यांना एका मास्तरणीला पटवला. पण हा आनंद काय ना जास्त काळ टिकला नाही. काय झालं ती म्हणाली तुम्ही आणि तुमचा पोरगा जर पास झाला 10वी तरच मी तुम्हाला नातू देईन. झाली पंचायत. म्हणजे हा जो मी सगळा घाट घातलाय तो फक्त नातवासाठी. काय समजलं. आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे हा माझं जे सेंटर आलंय तिथं सुपरवायझर म्हणून माझी सुनबाई जाय का नाही. नाही घरात ती तशी चांगली असते पण इथं लय कडक आहे. काही समजलं. हो बघू आता काय होतं तर परीक्षा तर आलेलं आहे. अरे मामांची आलात तुम्ही. हो हो वा 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 वेळेत आलात अगदी. आता परीक्षा म्हटल्यावर झोप कोणाला येते. बरोबर. बाबा आशीर्वाद द्या. या आशीर्वाद. चांगला पास हो. मामांची हा. मला पण आशीर्वाद या द्या. या आशीर्वाद. माझ्या कर्तव्यात नाती आड येऊ द्यायची नाहीयेत मला. अरे हा काय फॅमिली ड्रामा सुरू आहे. हा, हे माझे सासरे, हे माझे मिस्टर आणि मी. आम्ही सगळेजण. एक मिनिट. तू कोण आहेस. नमस्कार मॅडम मी बने. हा हा परीक्षेसाठी आलास ना. हो, मॅडम. मग नको ते प्रश्न काय विचारतोस. बसून घे. तसं बसून घे. मामांची तुम्ही पण बसून घ्या. हो. बसून घ्या. आता परीक्षा सुरू होईल ना. हो. आणि हे बघ मी ना शास्त्राचा अभ्यास सॉलिड केलेला आहे. शास्त्राचा? हो म्हणजे 3 तासाचा पेपर मी 2 तासात लिहितो का नाही तो. आणि डार्लिंगचा सिद्धांत तोंड पाठ आहे. अगदी शालूच्या गाण्यासारखा. काय समजली. आम्ही दोघांनी डार्लिंगचा सिद्धांत असा एकदम रट्टा मारलाय. हा, आणि ती वनस्पतींची ती फोटोग्राफी पण. ऐका ऐका हो ते ना डार्लिंगचा सिद्धांत नाहीये मग? तो डार्विनचा सिद्धांत आहे. आणि वनस्पतीची फोटोग्राफी नाही त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. असं शास्त्र आहे. या पण आहे. एक मिनिट आज शास्त्राचा नाही इतिहासाचा पेपर आहे. त्याचा पेपर आहे? हो नक्की मॅडम. ए मेलिया तू वेळापत्रक बघितलं होतास ना. हा मी दत्तू मामांजी तुम्ही काय घोळ घातलाय. मी तुम्हाला टाइम टेबल दिलं होतं, नीट समजावून सांगितलं होतं ना. मग मी बोर्डाच्या ट्रेनिंगसाठी 4 दिवस काय केले तुम्ही सगळं घोळ घालून टाकलात. अगं पण तूच मला फोनवर बोललीस ना की इतिहासासोबत शास्त्र पण करा म्हणून. अरे दत्तू मी तुला ते नागरिक शास्त्राबद्दल सांगितलं होतं ना. अच्छा ते काय असतं. मामांजी असं काय करताय हो. इतिहास नागरिकशास्त्र विषयात नाही का. इतिहासासोबत एक नागरिकशास्त्राचं छोटंसं पुस्तक होतं बघा मी तुम्हाला दिलं होतं. अरे हा मला वाटलं त्या पुस्तकाबरोबर पॅम्पलेट आलाय. असं असं काय 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 कागद. हा पॅम्पलेट मामाजी. हा, ते मी पानवाल्याला दिला. मामाजी तुम्ही नागरिकशास्त्राचं पुस्तक पानवाल्याला देऊन टाकलं. काय तुम्ही. सुनबाई तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हा. तो काय वाचणार नाही वाचाडा. नागरिकशास्त्राचं पुस्तक कोणी वाचत नाही. खरं तर हेच टेन्शन घेण्यासारखं आहे. आणि त्यांनी वाचलं असतं तर त्याला फायदाच झाला असता. आणि मामांची तुम्ही वाचायला हवं होतं पेपर नाही का. आता झालं काय बोलून उपयोग आहे. तू एक काम कर काय ह्या पोरग्या नाही ना इतिहासाचा अभ्यास केला नाही ना याला इतिहासाचा पेपर दे. आम्ही नागाशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आम्हाला नागाशास्त्राचा पेपर. मामांची एकतर ते नागशास्त्र असं नाहीये नागरिक शास्त्र असं आहे. 10 मिनिटं राहिली आहेत पेपर सुरू व्हायला. मी मी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देते. तू काही काळजीच करू नको. सगळा चोख अभ्यास आपण केलेला आहे होय का हा नाही. एकदम एकदम. फक्त कसं आता परीक्षेचे विले आठवत नाही. परीक्षेनंतर आठवतं का. परीक्षेनंतर काय उपयोग आहे आठवून तेव्हा. काय उपयोग.
पेपर आला तर लिहू ना ग मानाशी त्याला द्या. हा, हे पेपर घे हे उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका हा? वेळ सुरू होईल आणि एक लक्षात हा. ठेवायचा एकमेकांशी बोलायचं नाही कॉपी करायची नाही एकमेकांना काहीही विचारायचं नाही शिस्त म्हणजे शिस्त हो, हो, हो. एकदा का पेपर सुरू झाला की मी कोणालाही बोलू देणार नाही 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 सगळ्यांनी पेपर नीट वाचा समजून घ्या आणि मगच उत्तर लिहा कळलं दत्तू अहो जरा व्यवस्थित नाही, सगळं- आम्ही सगळं चूक केलेली आहे हा? पेपरावर नाव कोण तुझ्या ऐंशी वेळ सुरू झालीये हा. हे हुशार पोरा हे हुशार पोरा ते पहिल्यातलं जा बघ पहिल्यातलं चौथं सांग ना पहिल्याचा पेपर लिहा ना तुम्ही लिहा ना पेपर भाव खाऊ नको, सांग ना ए, ए, ए ऐक ना ते तिसऱ्यातलं दुसरं सांग ना. हो मॅडम हे दोघं मला त्रास देत आहेत. मामांची नाही हा हे चालणार नाही दत्तू मी काय सांगितलंय नाही विचारायचं हा, नाही पेपर नाही, म्हणजे मी त्याला एवढं विचारत होतो का उत्तर बितर विचारत नव्हतो फक्त मग? बाबा या जोड्या लावलेल्या बरोबर आहेत का ते विचारत होतो. कशाला पण उगाच मी काय म्हणतो मॅडम ना यावर्षी जरा सिलेबस बदललाय नाही नाही मामांजी सिलेबस बदलला वगैरे काही नाही या सिलेबसची पुस्तकं दिली होती मी तुम्हाला होय काय मग? नाही पण प्रश्न ओळखीचं वाटत नाहीत ना म्हणून म्हणा दिलेली पुस्तकं उघडून पाहिली असती तर प्रश्न ओळखीचे वाटले असते हा लिहा उत्तर लिहा हो बाबा एक उत्तर सांगा ना एखादं. मला यायला नको एवढे वर्ष सोडवता तुम्ही एवढ्या वर्ष आणि तू काय कमी वर्ष बसलायस माना शिकवतोय वाज हे हुशार पोरा ए काय चाललंय? नाही काही नाही काय हा. आपलं बरे हा ए बाण्यांच्या हुशार पोरा काय कर्नाटक दे ना कर्नाटक काय कर्नाटक कर्नाटक काय माझ्या वडिलांचा आहे की मी मालक आहे त्याचा परीक्षेला काही काय मागता हो तुम्ही बने काय चाललंय हो मॅडम या काकांना सांगा ना सारखा त्रास देतात मला. मामांजी काय चाललंय काय हवंय तुम्हाला ते काय नाही ह्याच्याकडे कर्नाटक मागतो तर लय भाव खातो या काय काय मागितलं कर्नाटक म्हणजे ते नाही काय असं असतं पेन्सिल लावतात त्या असं फिरवतात कर्कटक मामांजी इतिहासाच्या पेपरला कर्कटक कशाला हवंय तुम्हाला ना तो प्रश्नच तसा आलेला आहे. काय? हे काय गोलमेज परिषदेचं वर्णन करा आता गोलमेजचं वर्णन करा माझा आकृती काढा नको गोलाकार बरोबर. मामांजी कसं आहे ना इतिहासात आकृत्या काढायच्या नसतात प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आकृत्या भूमितीत हा माझं भूमिती नावाचा पेपर आहे हो परवा आहे परवा पेपर आहे. हे काय बोलली नाहीस तू परवा पेपर आहे म्हणून. अरे नाही बोललो ना बघ हे सुनबाई बोललो ना सगळा सिलेबस बदललेला आहे बस मामांची सिलेबस तोच आहे आणि सिलेबस जरी बदलला ना तरी विषयांची नावं नाही बदलत हो भूमितीच असते इतिहास इतिहासच असतो लिहा ना लिहा पेपर सोडवा मी काय म्हणतो आपण आता एखाद्याकडनं मदत घेतली हा. तर बिघडणार आहे कुठं आता चांगल्या कामासाठी मदत घेतली पाहिजे ना हो हो बरोबर. चांगल्या कामांसाठी मदत घेतली पाहिजे बरोबर हो, हो, आहे मामांची तुम्हाला नातवंड हवंय ना हो मग मी ए, 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 काय काय कशाला पाहिजे मदत कशाला पाहिजे लिहा तुमचा पेपर लिहा हो, मदत बिदत. नकोय ना नको नको नकोय ना मदत म्हणजे आम्ही हा लिहितो सोडवा आमचा पेपर अच्छाच नशिबात कुठून आली आहेत काय माहिती मॅडम पुराण द्या पुराण हा? काय पुराण पुरण नाही म्हणजे पुरवणी म्हणतात त्याला हा काय संपत आला ना पेपर बाकी काही हो नाही हो हे घ्या पुरवणी घ्या बापरे मला पण देख दत्तू पहिलं पानही संपलेलं नाहीये पुरवणी कशाला हवी तुला लिह सोडव पेपर त्याने मागे हो बाबा हा एवढं काय लिहिलंय तुम्ही एवढे म्हणजे पेपरात काय प्रश्न काय विचारलेला आहे बघ नेपोलियनचा पराभव कसा झाला याची कारण द्या हा लिहिलंय मी हे बघ याच्या सगळं लिहिलेलं आहे काय मुलात काय ह्या नेपोलियनना युद्धाला जाण्यासाठी ना फार चुकला कसं काय आपला जो गणू भगत आहे ना तो काय बोलला तू युद्धाला जाऊ नको त्या दिवशी आहे अमावस्या काला कुठचा अंधार आहे तू अंधारात कोणाला दिसणार नाही तुला सैन्य दिसायचं नाही तू कोणाला दिसायचा तसंच पाहिजे त्याला. मी पण उतरवतो. मी पण हो उतरवतो. मॅडम अहो हे काय बडबडतायत नेपोलियन काय यांच्या वाडीतला होता का
हे फालतूपणा म्हणजे काही बडबडतात, मला त्रास होतोय मॅडम लिहायला. सांगा ना प्लीज त्यांना, प्लीज. मामांची काय चाललंय तुमचं काय नाही. हा? उतर. काय सांगतोय हा? हे बघा, आता ही शेवटची वॉर्निंग आहे. आता जर का तुम्ही एकमेकांशी बडबडलात तर मी हकलवे ना. मी तुमची कंप्लेंट केली ना तर लक्षात ठेवा, पुढचे 3 वर्ष तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. मग नातवंड वगैरे सगळं विसरा. पुढच्या 3 वर्षानंतर जे काही असेल ते. हो बाबा बापरे. काय हो काय झालं? काय होतं मामांजी? मामांजी छातीत कळ आली. हा बापरे. आता माझी गोळी द्या मला. हा? गोळी 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 आणलीये का सोबत? दत्तू गोळी आणली का? नाही. कुठे आहे गोळी गोळी कुठे आहे? मामांजी? काय आहे ते परीक्षेचं टेन्शन आहे ना, हा. म्हणून गोळी मी आणलेली नाही आहे. अहो, काय तू कसं आताच्या हाताना घरात जाणी गोळी घेऊन ये, तोपर्यंत मी पेपर लिहित बसतो. असं कसं करता येईल? गोळी जा ना. बघते मी. जा. अहो सर बस. सर कोणी आहे का? अहो कांबळे सर, जरा सर प्लीज या ना. ऐका सर ऐका ना प्लीज. माझ्या सासऱ्यांना काय करायचं सर बोला काय हातातलं काही पडलंय का तुमच्या? ग्राउंडवर सर ऐका ना. माझ्या सासऱ्यांना बरं वाटत नाहीये. मी त्यांच्यासाठी औषध आणायचं होतं. प्लीज तुम्ही यांच्याकडे 5 मिनिटं लक्ष द्या. मी पटकन आले. ते आमच्या सुनबाईच्या शाळेत तुम्ही कामाला आहो काय? त्यांच्या शाळेमध्ये पिटी शिकवतो पिटी शिकवतो पिटी शिकवतो मी. अच्छा, वाक्य वेळेवर भेटली नाही काय तुम्हाला, असं बोलता वाईट? मला वेळेवर कॅरेक्टर पण नव्हतं मिळालं. मी आपला आलो नाही तसं ना हो, मी रसिका मॅडम आहेत ना, त्यांचा सासरा. नाही घाबरणार का काही नाही. काय आहे, माझ्या नातवाच्या बारशाला तुम्हाला जेवायला आवडेल? मला काय बारशीला जेवायला आवडतं, मला पार्टीला जेवायला आवडतं, मला पिटीच्या वर्गात पण जेवायला आवडतं. मला काय काय मी जेवण ऐका ना. हो सर, थांबा ना सर, जरा काय जरा वाईस थांबलं तर मी बोलीन ना. विश्राम. मी काय म्हणतो सर, काय आहे, हा हुशार वर्ग आहे ना बने, याचा 35 मार्काचा पेपर मला दाखवा ना. म्हणजे काय होईल, आम्ही दोघं पण पास हो. म्हणजे माझा नातू आहे ना, म्हणजे नातू मला येईल आणि मी आजोबा होईल का नाही नातू. आतापर्यंत ऐकलं होतं मुलगी शिकली प्रगती झाली. हे वेगळे सासरा शिकला नातू झाला. हे वेगळे चांगलं द्या ना पेपर जरा द्या का नाही. बरे मी तुला पिटी मध्ये 10 मार्क देईन, तू यांना तुला पेपर दाखव. चल नाही सर, ही चिटिंग आहे सर. मुळात ना वर्गात मॅडम नाही येत आणि मी असा पेपर दाखवूच शकत नाही. अरे आम्ही पास हो. 35 मार्क बरे सावधान सावधान. माझा पेपर पाडला.